सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर आम्ही तिघंजणं, मी, अजय कामत आणि सोहन भोईर, आम्ही तिघंजणं निघालो रोड ट्रिपला. आणि आमचं लोकेशन आहे उडुपी बँगलोर. तर आता आम्ही पोचलो आहे पुण्यापर्यंत. पुणे हायवेला आता आमची गाडी थांबले. तर आता बघूया, पुढचा प्रवास पण तुम्हाला दाखवतोच. व्लॉग मी जरा लेट स्टार्ट केला, पण जेवढा लेट तेवढा थेट आता बघूया. चला, स्टे कंटिन्यू. आता आम्ही साताऱ्यापर्यंत पोचलेलो आहोत आणि श्री यश प्युअर व्हेज हॉटेलच्या इथं थोडासा नाश्ता केला आहे. बघा, गाडी पण लावली एका साईडला. सोहन पण तयार आहे, पोज बीस देऊन एकदम तयार आहे सोहन पण. बघूया, मला टाईट झाले, मस्त झोपवर आता काढतो झोप एक ना. चिराग दादा चालवेल आता. आणि आता आम्ही सातारा क्रॉस करून डायरेक्ट थेट गोकर्णाला थांबायचं. आता स्टॉप डायरेक्ट जेवायचा एक, त्याच्यानंतर डायरेक्ट गोकर्णा. बघू आता कुठं कसं थांबायला भेटतो तसं थांबू. मध्ये ते 5 मिनिटाचे ब्रेक तुम्हाला माहितीच असतील. तर मित्रांनो, हा आहे अजय कामत, आमच्या टिगॉरचा ओनर. आणि यानेच ट्रिपचा विचार करून ट्रिप यशस्वी कशी ठरवावी याच्याबद्दल खूप विचार केले. बस 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 बाबा 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 बस बस. हा काढतो थांब 2 मिनटं, थांब. बघू आता पूर्ण ट्रिप कशी सक्सेसफुल होते. हो बाबा, काढतो फोटो ना तुझा, नाही तर कोणचा फोटो काढणार, थांब. तर गाईज, आता आम्ही आहे सातारा बँगलोर हायवेवर. आणि इथं चिराग दादाने एकदम गाडी खेचत आणले. असं वाटतं की आता लवकरच पोहोचू आम्ही. आणि जाम भारी रोड आहे, एकदम मक्खन रोड आहे. खूपच मजा येते. गाडी अशी समज बी नाही की गाडी चालते का, अशी म्हणजे आहे. स्पीड बीड काय दाखवतो तू? स्पीड बीड नाही दाखवायची. स्पीड बीड बघल्यावर कॉपीराईट पडतात. आमचा एक माणूस झोपले मागे, त्याला त्यांनी जाम गाडी नाही. अगोदर त्यांनी खूप मस्त गाडी चालवली, मी झोपलो होतो. आता तो झोपलाय. आता अख्खा एक्सप्रेस त्यांनी गाडी चालवली, आता अख्खा हायवे चालवणार आहे. म्हणजे आता गुगल मॅप बघणार आहे सोहन भाई. गुगल मॅपचा आता नाही लावला सध्या, आता रोड माहिती म्हणून. आणि पुढं आता घेऊ ब्रेक, तेव्हा बघू, भेटू तुम्हाला. सध्या तुम्ही रस्ता एन्जॉय करा. व्ह्यू जाम भारी इकडचा, काय डोंगर, काय झाडी. गुवाहाटीवाला बाबा व्ह्यू बघा, काय ते बघा इकडे बघा, एवढं डोंगर बघा. नाही, ट्रकवाला नुसतं सारखं मध्ये नेतात, तर आपला रिदम तुटतं त्याच्यात. नाही त्यांना पण आता आपण ते त्यांना एवढं पण व्ह्यू भारी आहे. पण काही बी बोला, व्ह्यू भारी आहे. तर आता आपण कुठपर्यंत पोहोचलो असेल? आता थोड्याच वेळात कर्नाटक बॉर्डर लागणार आहे. ते मी सांगले मॅप बघून. किती लांब आहे सांगशील कर्नाटक बॉर्डर? नाम बताते पोच जाएंगे. अरे इथं बघा, तरी पण नाव सगळी मराठीमध्येच आहेत, तुम्ही बघू शकते. बघा थोड्याच वेळात महाराष्ट्राचा आहे. आणि व्ह्यू बघा काही, जो अख्खा रोड एकदम असं सरळ टू सरळच आलो आम्ही. कुठं राईट नाही, काही लेफ्ट नाही. आणि हे बघा, यो बॉर्डर आहे बघा, इथे या लिवले बघा, कमानी आहे बघा ही. चल बघू, चल एकच मिनिट. ही काय कमानी भाई? बॉर्डरच आहे. अरे हा, चेकिंग वगैरे पण आहे, बॉर्डरच असेल. कमानी बघा ही. हा, परफेक्ट काहीतरी लिहिले कन्नडी भाषेत, वेलकम टू कर्नाटका. तेच असेल. तर मंडळी, इथं सनसेटचा टाइम झालेला आहे. घड्याला 6 वाजल्यात आणि आता आम्ही कर्नाटकमध्येच आहेत. तर बघता अजून पण 120 किलोमीटर लांब आहेत अजून पण आम्ही गोकर्णच्या. तर बघूया, आजचा तर आपण स्पॉट ठरवलाच आहे की गोकर्णाला थांबायचंच आहे. बघू किती वेळ लागतो आपल्याला गोकर्णाला थांबायला. हा सोहन भाई, काय बोलतो? मला तर वाटतं रात्रीचं 9-10 वाजतील. एस्टिमेटेड टाइम 9चा आहे. चला आता बघू किती वाजतात ना किती नाही. हा फोन बघला. चला, स्टे ट्यून. फोन पडलाय मॅप लिवली बघ. चल, आता आम्ही ॲटला 8:30 वाजता प्रॉपर पूर्ण दिवस ड्रायव्हिंग करून गोकर्णला पोचलो आहोत. तर सर्वात पहिले आता इथे हॉटेल रूम्स वगैरे बघतो. थोडा आता रेस्ट करायचा आहे. उद्या
फिरूया गोकर्ण. आता आम्ही इथं जेवणासाठी थांबलो आहे. बघा आता आमची ऑर्डर येते. आता इथं गोकर्णाच्या इथंच कुठेतरी स्टे करायचं आहे. तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजले तर भूक लागेल. बघू आता येते ऑर्डर. अरे भाई जेवण आला. नूडल्स पण आहे पनीर कोल्हापुरी आणि रोट्या. पहिले फोटो काढतोय जोर आमचा. त्याला जेवचाला खूप ऑर्डर आले आता आमची. पनीर कोल्हापुरी आणि नूडल्स. अरे अरे हो 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 हो. चल सुरू करते. अरे त्या बी दाखवतो. गरमागरम आहे भाई. भूक लागले. कसा जेव आमचा आम्हाला माहिती. भाई थँक्यू अजय भाई. चला चालू करू. यो डावकुर आहे ना. सो गाईज आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे हिल व्ह्यू पॉईंट या प्रॉपर्टीवर आता आम्ही थांबलो आहे. इथे आम्ही आज रात्री स्टे करू. उद्या सकाळी निघू आम्ही उडपीसाठी. तुम्हाला सर्व मजा मस्ती सर्व काय उद्या बघायला भेटेलच. सो स्टे ट्यून अँड गुड नाईट. गुड मॉर्निंग मंडळी. तर आता आम्ही थांबलो इथं CNG पंपच्या बाहेर. तर सर्वात पहिले आम्ही स्टे पॉईंटवरून निघालो. चेकआउट केला आणि आता आम्ही निघालो थेट मुद्रेश्वर आणि उडपीला. एकदम बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. एकदम बरोबर आहे. मस्त बरोबर आहे की नाही तू. चला आता बघू. एका बाजूला इथं CNG पण भरतोय आणि आता आम्ही गाडी पण काढले. तर नेक्स्ट स्टॉप आमचा आता मुद्रेश्वरच आहे. आज त्याच्यानंतर उडपी पण आम्हाला एक्सप्लोर करायची आहे. आम्ही नाश्ता बी नाही केला काही नाही केला. डायरेक्ट आम्ही उडपीला थांबू. आता उडपीलाच भेटू तुम्हाला. नाही उडपीला नाही. मुद्रेश्वर आणि उडपी हे 2 स्टॉप आहेत. आता पहिले नाश्ता करायला थांबू. तिकडे नाश्त्याचा पण तुम्हाला मेन साऊथ इंडियन नाश्त्याची मजा कर्नाटकमधली ती तुम्हाला दाखवतो. चला. तर मंडळी आता मुद्रेश्वर टेम्पलच्या इथे आम्ही पोचलोय. जवळपास गोकर्णपासून 100 किलोमीटर ड्रायव्हिंग करून आता मुद्रेश्वर टेम्पलच्या इथे आम्ही पोचलोय. तर लवकरात लवकर आता इथे दर्शन घेऊया. 40 किलोमीटर होता ना मुद्रेश्वर. हां नाही 40 नाही 100 किलोमीटर होता. 100 होता. चला फटाफट. अरे रस्ता एवढा सुसाट होता ना की लवकर पोचलो. चला आता पुढचा तुम्हाला दर्शन आमचं दाखवतो. मी आता परफेक्ट मुद्रेश्वर देवलाच्या इथं पोचलेलो आहोत. तुम्हाला पण दाखवतो. अरे मोबाईल काय पकडतो. गाडी चालव ना. हा ना भाई. चला आता टेम्पल बघा तुम्ही. थोड्याच वेळेला तुम्हाला दाखवतोच आता. वेट. बाजूला तुम्ही बीच बघू शकता आणि बीचच्याच बाजूला लागूनच हा मुद्रेश्वर महाराजांचा मंदिर आहे. शंकर महाराजांची खूप मोठी प्रतिमा आहे इथे. या मंदिराच्या मागेच आहे. सर्व तुम्हाला आता दाखवतो. चला बघू. असं कर ना हात जोडून नमस्कार कर. एक नंबर. बघा तुम्ही पण किती मोठी प्रतिमा आहे इथे शंकर महाराजांची. बघा तो तिकडे बीच. हा बीचचा सराउंडिंग एरिया. हा मोठा मंदिराचा एंट्रन्स आणि इथे बघा मंदिर. ते आमचे दोघं भक्त. हाँ 2 मिनट लेता है भाई तेरा फोटो. हाँ गॉगल लगा के. तर इथे मंदिरातल्या आतमधली एंट्री. मुद्रेश्वर महाराज टेम्पल. फटाफट आम्ही इथे दर्शन घेतो. नंतर तुम्हाला अजून पुढची पण मजा दाखवतो. या मुद्रेश्वर महाराजांच्या मंदिरात आताच आम्ही दर्शन घेतलं आणि इथे गणपती देवाचं मंदिर. आता गणपती बाप्पांच्या मंदिरात पण दर्शन घेतो आणि त्यानंतर इथे थोडा वातावरण एन्जॉय करतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. ही बघा शंकर महाराजांची प्रतिमा एकदम जवळून आणि त्या साईडला बघा तो म्हणजे मुद्रेश्वर बीच आणि हे बघा मंदिराचं ते एंट्रन्स. किती सुंदर असं वातावरण आहे. हे बघा नंदी महाराज आणि यांच्यासमोर सुंदर रमेश्वर टेम्पल. इथे बघण्यासाठी खूपच ठिकाण आहेत. जसा
श्रीरामांचा रथ, वाळ, श्रीरामांचा टेम्पल, खूप सारे ठिकाण आहे इथे बघण्यासाठी. सोन मजा आली की नाही इथं? जाम मजा, वाईब्स एकदम चांगले आहे, इथला परिसर जाम चांगला आहे, एकदम माइंड फ्रेश होतो. बीचच्या बद्दल काय बोलायचं आहे तुला? सगळेच म्हणजे स्वच्छ बीच मी आजपर्यंत म्हणजे माझ्या लाईफमध्ये मी जेवढं पण ट्रॅव्हल केले हां, पण चांगलाच बीच आहे ना हो भाई. सर्वात म्हणजे पाणी पण स्वच्छ. पाणी बघ ना करू स्वच्छ, घाण बी नाही ना, बीच वर घाण नाही बघ ना, बीच एकदम हो साफ ना आहे. यार, एकदम साफ बीच आहे. मुद्रेश्वरचा हा बीच आहे ना खूप साफ आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत असेल. पाणी बघा, पण तुम्ही सगळ्यात पाणी बघा किती क्लीन पाणी आहे. सगळ्यात भारी ना आपलं पिंपलाचं बंदरच आहे. तिकडे जी वाईब येते ना ती काहीच हा. नाही. पण इथे शांतता खूप आहे. देवराव, देवराव. खूप मस्त बघा, बघा तुम्ही बघा, खूप मजा आली ट्रिपला. पुढची पण मजा तुम्हाला दाखवतो. Like India. Oh yes, love India. Yes. What is temple? It's very impressive. Yes, first time I've been to this ओके, temple, but yeah, lovely. थँक्यू. What's your good name? Louise. येस, Nice to meet you. all. थँक्यू. Thank you. Take care. तर या मंदिराचं पूर्ण दर्शन घेऊन आता आम्ही इथून निघलोय. तर सर्वात पहिले काहीतरी जेवणाचा प्रबंध करतो आणि त्याच्यानंतर पुढच्या लोकेशनवर जातो. तर आता तुम्ही बघू शकता किती सुंदर रस्ता आहे हा. Guys बघता ना. मालवण, कोकण प्लस गोवा तिघांच्या वाईब्स येतात या रोडवर. आणि आम्ही आता टच झालोय उडपी मध्ये. एक्झॅक्ट आता उडपी मध्ये आम्ही टच झालोय. आता आम्ही इथे थांबलोय. पॅराडाईज लगून नावाचा कॉटेज आहे. कॉटेज काय, तुम्ही याला एक रिसॉर्ट पण बोलू शकता. बघा नजारा बघा, ते बघा. आता अजय आणि सोहन गेलेत इन्क्वायरी करायला. समुद्राचं पाणी बघा किती जवळ आहे इथून, आणि लांब लांबपर्यंत समुद्रच आहे. आणि हा आहे कॉटेज पॅराडाईज लागून. बघूया आता इथे इन्क्वायरी करतो आणि पुढे स्टे इथेच करायचं आहे. आणि इथूनच आता आम्हाला उडपी एक्सप्लोअर करायची. तर बघू शकता तुम्ही, मस्त असं लोकेशन आहे पॅराडाईज लागून. चला बघू शकता तुम्ही लोकेशन. आणि आता इथं रिव्हर व्ह्यू रेस्टॉरंट. आता इथं बघूया, जेवण करून घेऊ. अजय कामत, पूल तर बघू नये. ओय अजय कामत, Surprise, guys. कैसा लग रहा है फिर इधर? So we have found a new hotel here. हाँ, It's a large property, यस, which is around 2 to 3 acres. हाँ, Attached स्विमिंग ocean. पूल, Attached ocean. अटॅच ओशन. एक्सक्यूज मी, व्हाट इज योर गुड नेम सर? भाई देख इधर से ना वो व्यू का फोटो निकालेंगे सुबह सुबह और अभी हाँ, सुबह भी आएंगे भाई. भाई ने चश्मा उठा लिया इधर से. चलो चलो. बाबा काही दिक्कत दिख नाही इससे. पानी एकदम गर्म है. नाही गरम नाही, चिल रे. आता आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही रूमवर आलो आहे. चेक इन केलं आहे आणि आता थोडासा आराम करतो, फ्रेश होतो आणि नंतरची मजा तुम्हाला दाखवतो. मस्त रूम आहे आमचा बघा. दोघं जण आराम करतात. आता मंडळी आता रूमवर खूप वेळ चिल केला आणि आता आम्ही निघालो आहे श्रीकृष्ण मंदिर उडपी येथे. तर बघूया आता उडपीतला पहिला स्पॉट आम्ही आता एक्सप्लोअर करायलाच चाललो आहे. तर सर्वात मेन म्हणजे आता या पंपावर येऊन आम्ही फ्यूल अप करून घेतो आणि त्यानंतर मंदिरात जाऊन तुम्हाला पुढचं दृश्य पण दाखवतो. सोन, आपण कुठं आलो आता? आता आपण श्रीकृष्ण मंदिरात आलोय आपल्या उडपी गावात, कुठे उडपी सिटीमध्ये. हां, आणि दर्शन घेऊ आणि निघून जाऊ. चालेल चला. हे बघा मंदिराचा एंट्रन्स. ते भव्य असा एंट्रन्स आहे. स्नॅप तर बनला पाहिजे. हा, स्नॅप घे बाई. चला आतमधले पण दृश्य जर बघायला भेटले तर तुम्हाला दाखवतो. आणि हा बघा मंदिराच्या बाजूलाच मार्केट पण आहे शॉपिंगसाठी वगैरे. आणि जसे आपल्या महाराष्ट्रात अभंग आणि कीर्तन चालतात तसे इथं कन्नडी लँग्वेजमध्ये पण भक्तिगीते चालू आहेत. चला आता दर्शन घेऊया. मंडळी, आम्हाला व्हिडिओ तर बनवता आली नाही, बघा तुम्हाला थोडक्यात दाखवतो की मंदिराचं दृश्य कसं होता. तिकडे हे बघा, खूपच भव्य अशी श्रीकृष्णांची मूर्ती होती आणि एकदम शांत असं वातावरण होतं मंदिरात. तर आता दर्शन तर आम्ही केलं आहे आणि आता बघू
निघतो पुढच्या प्रवासाला. चला. मंदिरात मस्त दर्शन घेऊन आता आम्ही आलो इथे रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला. वुडलँड्स रेस्टॉरंट. खूपच चांगला असा ॲम्बियन्स आहे या रेस्टॉरंटचा. चला आता जेवण करू. खूपच भूक लागलेली आहे. तर पुढचं आता जेवण वगैरे मेन्यू वगैरे तुम्हाला दाखवतो. चला ठीक आहे, बघू आता. हे बघा हॉटेलमध्ये आता आम्ही आलो आहे आणि आमचं स्टार्टर आलेलं आहे. आता फटाफट जेवण करतो. तोंडात पाणी आले याच्या. चला आता फटाफट आम्ही पण जेवण करतो. तर मंडळी जेवण करून आता आम्ही परत आलो आहे आमच्या प्रॉपर्टीवर, पॅराडाईस रयन या हॉटेलवर. आणि आता आम्ही झोपतो कारण की उद्या उडपीचे खूप सारे पॉईंट्स आम्हाला कवर करायचे आहेत. सो स्टे ट्यून अँड स्टे कनेक्टेड. गुड नाईट. गुड मॉर्निंग मंडळी. तर आता आम्ही या आमच्या प्रॉपर्टीवरून पॅराडाईस लगॉनवरून आम्ही आता चेकआउट करतोय आणि आम्ही निघतोय कुठे अजय कामत? मेल्पे बीच. मेल्पे बीच. आणि या बीचवर जामच मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. आणि आता याच प्रॉपर्टी एक नंबर आहे. तर आम्ही 4-5 नाही 50 फोटो काढले. आता आम्ही निघतो जरा. सर्व मजा तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पण दाखवतो. आणि आता करून निघतो. बाय. चला. इकडे आता आम्ही मासे बघायला आले. आम्हाला मासे जेवायचं. हेच आम्ही मासे जेवायला बनवणार आहोत. फ्राय करणार आहे. जो पटल तो काम. प्रॉन्स घी रोस्ट आणि प्लस डोसा टाईप रोटी. कर्नाटकची एकदम स्पेशालिटी. चला आता फटाफट जेवण करतो. खूपच भूक लागली. हा हे दोघं नुसते स्नॅप घेत आहेत. सिरियस स्नॅप. हा अजय. मंडळी आमचं जेवण झालं आहे. आता काहीतरी थंडगार व्हायला पाहिजे म्हणून आम्ही कोकोनट वॉटर म्हणजे नारळ पाणी प्यायला येत आलो. हे बघा भाऊच्याकडे मस्त कटर मशीन येतं. थँक्यू. आता आम्ही आलो इथं रूम्सवर. तर बघू थोडा वेळ आराम करतो आणि मग संध्याकाळी 2-3 पॉईंट्स अजून आम्हाला फिरायचे आहेत. मग ते तुम्हाला दाखवतो. एकदम बीच साईड ड्रेसिंग करून सोन भैरनी पण इथं शॉपिंग केल्या. आता अजय कामत तर घरूनच ड्रेसिंग करून आलेला. आता आम्ही चाललो जरा बीचेस एक्सप्लोअर करायला. तर इथं खूप सारे लोकेशन आहेत. तर बीचेसचा व्ह्यू बघा तुम्ही. सुंदर व्ह्यू आहे. आता थोडासा चहा नाश्ता करून घेऊ आणि नंतर जाऊ आपण बीच एक्सप्लोअर करायला. सोन भाई कुठं चाललो आपण? आता आपण चालले सी वॉक करायला. 150 रुपये घेतलाय. 10 मिनिटाचं बघू. 150 रुपये माझ्या गावरी येतं. बघा आता आम्ही एकदम लास्ट पॉईंटवर येत या सी वॉकच्या. तर एवढं बरं वाटतंय ना. दाखव ना मला. बघ दाखव जरा. वन लाईफ बेबे. वन लाईफ बेबे. बघा ओशन बघा तुम्ही. बाजूला ओशन आणि आम्ही इथं उभे. बघा मस्त नजारा आहे. काय बोलतो? फोटो काढ नाही. अरे 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 मार मार मार. 8 फूट. मजा आहे रे. तर मंडळी आता आम्ही सी वॉकवरून निघालो आणि आता आम्ही चाललोय आमच्या ट्रिपच्या एकदम फोकस पॉईंटवर म्हणजेच पित्रोडी बीचवर. तर बघा आता तिथं चाललोय. ही कमानी पण तुम्ही बघू शकता. राईट आहे. राईट. नाही नाही समोरून आलेलो गेट क्रॉस केलताना. ठीक आहे आता तिकडे पोहोचूया आणि तिकडे पोहोचल्यावर तुम्हाला तिकडचं दृश्य दाखवतो. चला. In Tennessee, we got so high we cried, and you looked like heaven in the passenger seat, but life just passed us by. 'Cause we weren't meant to be, but you still got a piece of me. Ooh, and I know you hate my guts, but I swear I mean it all. I hope you're happier now, now that I'm gone, moving on. Now you wish I was brave. सुंदर अशा लोकेशनवर खूप सारा फोटोशूट करून आता आम्ही इथून निघालोय. सोनने पण खूप सारा फोटोशूट केले. आता लवकरच खूप सारा फोटोशूट केले. खूप आता सारे. इंस्टाग्रामवर बघा तुम्ही पण सारे. खूप सारे फोटोशूट केले. तरी इधर आके तू इधर का लँग्वेज बोलताय की अण्णा? हा थोडा अन्ना लँग्वेज आता बोलायला लागेल. चला कारण महाराष्ट्रात गाईज महाराष्ट्रातच फक्त मराठी लँग्वेज आहे. बाहेर यांचं काहीच चालत नाही. आपली मराठी त्यांची लँग्वेजच चालते. आणि हिंदी पण काही बोलत नाही. इथे बहुतेक त्यांचीच लँग्वेज आहे. हिंदी पण बोलत नाही. ही गोष्ट आम्ही नोटीस केले. चला आता एक क्रिटिकल मुद्द्यावर बोलूया आपण नंतर. आता इथून निघूया आणि काहीतरी पेट पूजा करूया. चला.
सो मंडळी सर्व पॉईंट्स कवर करून आता आम्ही रात्रीचं जेवण करायला आलो आहे इथे मछली रेस्टॉरंटमध्ये. तर हा उडुपीमधलं फेमस रेस्टॉरंट आहे. चला आता बघूया, जेवण करतो आणि आजचा व्लॉग आणि आमच्या पूर्ण ट्रिपचा व्लॉग इथेच मी एंड करतो. तुम्हाला मजा मस्ती सर्व कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. अँड डू सबस्क्राईब.